हम कहीं मैच पे थे ही नहीं ना, हमने एक्सपेक्ट किया था उस हिसाब से खेला नहीं। जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम असलेल्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी रात्री क्रिकेट चाहत्यांना एक मोठा धक्का बसलाय। कारण भारतीय टीमचा भ्रमाचा भोपळा काल दक्षिण आफ्रिकेनं चांगलाच फोडलाय। त्यानंतर फॅन्सच्या मागच्या 50 ओव्हर विश्वचषकाच्या कटू आठवणी जागा झाल्यात। त्यानंतर हे स्टेडियमच अनलकी आहे अशा कमेंट सध्या फॅन्स कडून येऊ लागल्यात। आयसीसी T20 विश्वचषक सुपर 8 फेरीतील अत्यंत चुरशीचा मानल्या जाणाऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं बलाढ्य भारतीय संघाचा 76 धावांनी मोठा पराभव केला। या पराभवामुळे भारतीय संघाची विश्वचषकातील सलग 12 विजयांची ऐतिहासिक मालिका संपुष्टात आली असून भारताच्या उपांत्य फेरीच्या मार्गात आता अडथळे निर्माण झालेत। बैटिंग में ज़्यादा गलती हुई है। मुझे लगता है कॉन्फिडेंस कम था आज, और अभिषेक शर्मा पे बहुत डिपेंडेंसी डाल चुके हैं हम, तो उसको थोड़ा रिलैक्स रहना चाहिए। 3-4 मैच से नहीं खेल रहा है, लेकिन वो खेलेगा, वो बंदा बढ़िया। नाणेफेकीचा कौल दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने लागला। कर्णधार एडन मार्करमने फलंदाजीसाठी फायदेशीर खेळपट्टीचा अंदाज घेत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। मात्र भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं डाव्याच्या सुरुवातीलाच दक्षिण आफ्रिकेला जबरदस्त धक्के दिले। अवघ्या 20 धावात आफ्रिकेचे 3 प्रमुख फलंदाज तंबूत परतले होते। बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर क्लिंटन डिकॉक आणि रेसी व्हॅन्डर डुसेन यांना खेळणं कठीण जात होतं। 3 बाद 20 अशा बिकट अवस्थेत असताना अनुभवी डेव्हिड मिलर आणि युवा आक्रमक फलंदाज डेवाल्ड ब्रेविस मैदानात उतरले। या जोडीनं सुरुवातीला सावध पवित्रा घेतला आणि त्यानंतर भारतीय स्पिनर्सवर हल्ला चढवला। मिलरने आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत 38 चेंडूत 63 धावांची धडाकेबाज खेळी केली, ज्यामध्ये 5 उत्तुंग षटकार आणि 4 चौकारांचा समावेश आहे। दुसऱ्या बाजूला बेबी एबी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रेविसने 45 धावांचं योगदान दिलं। या दोघांनी विकेटसाठी 97 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून संघाला संकटातून बाहेर काढलं। शेवटच्या षटकात ट्रिस्टन स्टबने अवघ्या 20 चेंडूत 44 धावांची वेगवान खेळी केल्यामुळे दक्षिण आफ्रिकेनं 7 विकेट्स गमावत 187 धावांचा आव्हानात्मक डोंगर उभा केला। भारतातर्फे जसप्रीत बुमराहनं आपल्या 4 षटकांच्या स्पेलमध्ये केवळ 15 धावा खर्च करून 3 बळी घेतले। अर्शदीप सिंगला 2 बळी मिळाले खरे, मात्र त्यानं 4 षटकात 42 धावा दिल्या। भारताचे फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि वॉशिंग्टन सुंदर जास्त प्रभाव पाडू शकले नाहीत। मधल्या ओव्हरमध्ये धावा रोखण्यात भारतीय गोलंदाज अपयशी ठरल्यानं आफ्रिकेला मोठी धावसंख्या उभारता आली। 188 धावांच्या विशाल टार्गेटचा पाठलाग करत भारतीय संघाला अपेक्षित सुरुवात मिळालेली नाही। सलामीवीर ईशान किशन पहिल्याच षटकात मार्को यान्सेनच्या चेंडूवर शून्यावर बाद झाला। त्यानंतर आलेल्या अभिषेक शर्मानं काही चौकार मारून आशा पल्लवित केल्या होत्या। आता तो देखील फार काळ टिकू शकलेला नाहीये। फॉर्म मध्ये असलेला तिलक वर्मा केवळ 1 धाव काढून माघारी परतला। त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, परंतु दक्षिण आफ्रिकेच्या जबरदस्त माऱ्यासमोर त्यांनीही शरणागती पत्करली। भारताची स्थिती 6 बाद 70 अशी झाली असताना शिवम दुबेने एका बाजूने किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला। त्याने 37 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 42 धावा केल्या, मात्र त्याला कोणाचीही साथ लाभली नाही। खालच्या फळीतील फलंदाज एकामागून एक बाद होत गेल्यानं भारताचा डाव 18.5 षटकात केवळ 111 धावांवर आटोपला। दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे वेगवान गोलंदाज मार्को यान्सेन। त्यानं आपल्या 4 षटकात 22 धावा देऊन 4 महत्त्वाचे बळी टिपले। फिरकीपटू केशव महाराजने देखील मधल्या षटकात भारताच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं। त्यानं एकाच षटकात 3 बळी घेत त्यानं भारताच्या विजयाच्या सर्व आशा संपुष्टात आणल्या। या पराभवानंतर भारताला आता उपांत्य फेरीतील आपलं स्थान निश्चित करण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकणं अनिवार्य आहे। भारताचा पुढील सामना 26 फेब्रुवारी रोजी झिम्बाब्वे विरुद्ध आणि 1 मार्च रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध होणार आहे। या सामन्यांमध्ये तरी भारतीय संघाला कोणत्याही भ्रमात न राहता पूर्ण फोकसनं मैदानात उतरावं लागणार आहे। या सामन्याचा आणखी एक विशेष म्हणजे अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम। या स्टेडियमवर भारतानं आपला 3रा विश्वकप जिंकण्याचं स्वप्न गमावलं। 2011 साली ज्या वानखेडे स्टेडियमवर भारताचं विश्वचषक उचलला होता त्याच मैदानावर हाही सामना व्हावा अशी भावना या पराभवानंतर क्रिकेट चाहत्यांकडून व्यक्त करण्यात आली होती। काल अहमदाबादमध्ये पराभवानं क्रिकेट चाहत्यांच्या या कटू आठवणी पुन्हा एकदा जागा झाल्या। हे स्टेडियमच भारतीय संघासाठी अनलकी आहे अशा कमेंट सोशल मीडियावर उमटू लागल्या।